हॅलो फ्रेंड्स, आज मी जो व्हिडिओ बनवणार आहे तो आहे माझ्या या खास सखीचा, माझ्या ह्या डिशवॉशरचा। अमेरिकेमध्ये आम्हाला हेल्पर किंवा हाऊसमेड मिळणं खूप अवघड आहे, पण तेव्हा जे मला उपयोगी पडतं ते आहे हे डिशवॉशर। ह्या डिशवॉशरमध्ये मी वरती सगळी प्लास्टिकची किंवा काचची भांडी लावते, कारण खाली जे आहे ते खूप हीट निर्माण होते। आणि तुम्ही इथे बघू शकता, मी इथे डिशेस लावली आहेत आणि इथे मी चहा गाळणी, स्पून, फोर्क्स आणि चाकू वगैरे या सॉकेटमध्ये ठेवू शकते। इथे एक सॉकेट आहे ज्यामध्ये हे मार्केटमध्ये सहजासहजी उपलब्ध होणारं डिशवॉशर पॉकेट आहे की असं हे यात टाकायचं आणि हे सॉकेट टाईट लॉक करायचं। त्यानंतर मी ही सगळी जी भांडी आहे तुम्ही बघा, मी रिन्स करून ठेवली आहे प्रॉपरली। आणि हे मशीनचा दरवाजा मी बंद केला आहे। इथे आहे ऑन ऑफचं बटन, सॅनिटाइज, हेवी वॉश पाहिजे असेल किंवा ऑटो वॉश किंवा नॉर्मल वॉश किंवा डेलिकेट वॉश, एक्सप्रेस वॉश, पटकन भांडी धुवून निघतात, रिन्स अँड होल्ड, डिले स्टार्ट। मी जे नॉर्मली टाकते ते सॅनिटाइज मोडवर, याने आपली सगळी भांडी जी आहे ती सॅनिटाइज होऊन बाहेर निघतात। एक्सप्रेस वॉश जेव्हा आपल्या घरी कोणी गेस्ट आले आणि तुम्हाला पटकन तुमची भांडी धुवून पाहिजे तर आय थिंक 40 मिनिटात यात भांडी पटकन वॉश होऊन निघतात। याचा फायदा हा आहे की याच्यामध्ये पाणी जे आहे ते कमी उपयोग होतो पाण्याचा, म्हणजे जास्त पाण्याचं नुकसान होत नाही। प्लस तुम्ही केमिकल जे आहे डिशवॉशरचं जे सोप आहे, जे स्किन रॅश वगैरे होतं, त्यामुळे आपण हे जे डिशवॉशर जर वापरलं तर आपली स्किन जे आहे ते केमिकल्सला जास्त एक्सपोज होऊ नाही शकत। तर ही माझी जी फेवरेट आहे, माझी सखी आहे, ती आहे ही अमेरिकेतली डिशवॉशर, जी मला खूप हेल्प करते। माझं जे आहे ते अर्ध्याच्या वरती काम जे आहे ते डिशवॉशर पूर्ण करते। एकदा मी याला ऑन करते आणि मी जसं सांगितलं, मी नेहमी याला सॅनिटाइज मोडवर ठेवते, तर मी सहजासहजी रात्रीही ऑन करते, तर 2 तास 2 hours and 28 minutes इथे लागतात वॉश व्हायला। तर रात्री ऑन करून ठेवलं आपण की मस्त ही मशीन जी आहे, आपली जी भांडी आहे ती धुवून सकाळपर्यंत आपल्याला आपली क्लीन भांडी भेटतात। तर होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल। तुमचे काही कमेंट्स असतील तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये द्या। थँक्यू, स्टे सेफ and enjoy your quality time with your family. Bye bye. Love you.